बारामतीतल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा आणि शरद पवार हे काही वेळातच एकाच मंचावर दिसतील। शरद पवार सुप्रिया सुळे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात दाखल झालेत। सुनेत्रा पवार या सुद्धा विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात आता उपस्थित आहेत। तर जिथे हा सगळा मेळावा होणार आहे त्या विद्या प्रतिष्ठान बाहेरून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहे। आपण मंदारकडनं काही अपडेट्स घेऊयात। मंदार, खरं तर आतापर्यंत हा नमो रोजगार मेळावा सुरू व्हायला हवा होता। 11 वाजताची वेळ होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळ पाळली नाही आणि त्यामुळे या मेळाव्याला उशीर होतोय। आणि या मेळाव्यासाठी या विद्या प्रतिष्ठानमध्ये या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आणि विश्वस्त या नात्यांनी पवार कुटुंबातले इतर सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्या प्रतिष्ठानच्या या कार्यालयामध्ये एकत्रित हे सगळे पवार कुटुंबातले सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत आणि इतरही कुटुंबातले सदस्य आहेत। या नमो रोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रित करण्यात आलंय। त्यांचं स्वागत करण्यासाठी अजित पवार एअरपोर्टवरती असणार आहेत आणि इकडे शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंसोबत सुनेत्रा पवार एकत्रित बसल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर याआधी हे पवार कुटुंबातले सदस्य अनेकदा एकत्र आलेले आहेत, मात्र आत्ता मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले, 2 पक्ष वेगळे झाले आणि 2 स्वतंत्र भूमिका या कुटुंबातल्या सदस्यांनी घेतल्या। त्या पार्श्वभूमीवरती या सदस्यांचं एकत्र येणं, एकत्र बसणं, एकत्र बोलणं हे उत्सुकतेने औत्सुक्याने पाहिलं जात आहे। कारण आपण एरवी पाहतो की राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या की लोक एकमेकांसोबत बोलत नाहीत, एकमेकांकडे पाहत देखील नाहीत, एकमेकांच्या समोर येणं टाळतात। मात्र या ठिकाणी पवार कुटुंब, या कुटुंबातले सदस्य याला अपवाद ठरताना दिसत आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे आधीच या संस्थेच्या कार्यालयामध्ये आले आणि त्यानंतर जेव्हा सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झाल्या तेव्हा सुप्रिया सुळेंनी त्यांना ज्या ठिकाणी शरद पवार बसलेले आहेत त्या ठिकाणी बोलावलं आणि हे सगळे या पवार कुटुंबातले सदस्य जे विश्वस्त देखील आहेत एकत्रितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट पाहतायत। खरं तर 11 वाजता जर हा मेळावा ठरलेल्या वेळेनुसार सुरू झाला असता तर आत्तापर्यंत हे सगळे सदस्य एकत्रितरित्या नमो रोजगार मेळाव्याच्या स्टेजवरती पाहायला मिळाले असते। खरं तर गेल्या काही काळामध्ये बऱ्याच काही अशा वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे मोठ्या चर्चांना वाव मिळालेला आहे। या नमो रोजगार मेळाव्यासाठी सुरुवातीला जी पत्रिका छापण्यात आली त्यामध्ये शरद पवारांचं नाव घालण्यात आलं नव्हतं। त्यावरून जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा दुसरी पत्रिका छापण्यात आली। त्याआधी वेळोवेळी अजित पवारांनी जाहीर सभांमधून केलेली वक्तव्य शरद पवारांबाबतची, त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी त्याला दिलेली प्रत्युत्तरं, सुनेत्रा पवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकतात हे लक्षात घेऊन केलेलं वक्तव्य की मी स्वतः संसदेमध्ये जाते, माझा नवरा संसदेमध्ये जात नाही तर तो पर्स माझी सांभाळत बसतो आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कसा खासदार हवा। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बारामतीमधल्या आजच्या या नमो रोजगार मेळाव्याच्या या एकूण कार्यक्रमाच्या भोवती एक ताण किंवा एक अदृश्य असा तणाव या ठिकाणी भासत होता। कारण पूर्णपणे वेगळं राजकारण बारामतीमध्ये जे आत्तापर्यंत कधी पाहायला मिळालं नाही बारामतीमध्ये ते यावेळी पाहायला मिळतंय। मात्र तरी देखील आपसातला संवाद कायम राखायचा कसा असतो हे देखील याच पवार कुटुंबातल्या सदस्यांकडून पाहायला मिळतंय। जरी राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या असल्या, टोकाचा संघर्ष पुढे होणार असला, त्या संघर्षाची नांदी झालेली असली, किंबहुना आजचा जो नमो रोजगार मेळावा आहे तो याच दृष्टीने पाहिला जातोय। या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे। मात्र या सगळ्या मेळाव्याला पार्श्वभूमी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची आहे हे सगळे जाणतो आणि जी संभाव्य लढत होणार आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांची, या सगळ्या पार्श्वभूमीवरती या नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि अशा ठिकाणी करण्यात आलंय जे मैदान या विद्या प्रतिष्ठानच्या मालकीचं आहे आणि या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि सदस्यांमध्ये पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांचा समावेश होतो विश्वस्तांमध्ये। खरं तर या नमो रोजगार मेळाव्यासाठी
बारामतीमधलं इतर कुठलंही मैदान निवडता आलं असतं, मात्र जाणीवपूर्वक हे मैदान निवडलं आणि त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ठरवलं. आपण पाहतो आहोत एकत्रित या खोलीमध्ये पवार कुटुंबातले सदस्य आहेत. बरोबर आहे सौरभ. बरोबर. आणि पवार कुटुंबातला जो राजकीय संघर्ष आहे त्या संघर्षाची कधी न बघितलेली किनार सुद्धा या कार्यक्रमाला आहे, त्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष आहे. बंदार, तू सोबत राहा. बारामती विमानतळावर आपण जाऊया, तिथून आपले प्रतिनिधी जयदीप भगत आहेत. जयदीप, किती वेळ अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोहोचण्यासाठी? सौरभ, जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला वेळ लागतोय अशी जी माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे. या ठिकाणी जे आहेत ते उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करण्यासाठी माजी मंत्री विजय शिवतारे असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, तसेच अजित पवार या ठिकाणी विमानतळावरती आलेले आहेत. खरं तर 11:15 वाजता हे सगळे या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना वेळ लागतोय. त्या ठिकाणी दुसरीकडे ज्या ठिकाणी हा रोजगार मेळावा आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, हे येऊन त्या ठिकाणी थांबलेले आहेत. मात्र ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ होणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यायला वेळ लागत असल्यामुळे अजित पवार देखील या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत. अशी जी आपल्याला माहिती मिळते आहे त्यानुसार पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येतील. मात्र मुख्यमंत्री यायला वेळ लागतो आहे. त्यांच्या स्वागतासाठी विजय शिवतारे असतील किंवा याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील अजित पवार हे या ठिकाणी आलेले आहेत. अधिकारी देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील. आणि परंतु मुख्यमंत्री यांना या ठिकाणी यायला वेळ लागलेला आहे. आपण बघू शकतो जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेत. ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी येतील त्यावेळेस त्यांना या ठिकाणी मानवंदना दिली जाईल. आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी पोलीस देखील तैनात आहेत आणि मानवंदनाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आहे. परंतु अवधी आहे तो प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी येण्याचं. मुख्यमंत्री पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी, उपमुख्यमंत्री पुढच्या वेळामध्ये काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला वेळ लागेल. खरं तर जो कार्यक्रम 11:15ला यायचा सुरू होण्यात 11:15ला सुरू होणं अपेक्षित होतो तो अद्यापपर्यंत सुरू झालेला नाहीये. सकाळी 10 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये शरद पवार येऊन गेले. त्यानंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या स्थळी देखील येऊन गेले. आता शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील या कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत आणि या प्रमुख पाहुण्यांच्या वाट बघत आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस पुढच्या काही वेळामध्ये येतील, मात्र मुख्यमंत्र्यांना यायला या ठिकाणी वेळ लागेल. सौरभ. ठीक आहे जयदीप, आता तिथे नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी कोण कोण पोहोचलंय? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत. विजय शिवतारे आहेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, सेनेचे कार्यकर्ते असतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत. बारामतीतले ज्येष्ठ नेते म्हणून भाजपचे चंद्रराव तावरे असतील, रंजन तावरे असतील, यांच्याकडे पाहिलं जातं, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे त्या ठिकाणी आलेले आहेत स्वागतासाठी. अमोल. सौरभ. तर बारामतीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात पोहोचत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोहोचण्यास अजून अवकाश आहे. 11 वाजताची वेळ होती या कार्यक्रमाची. आणखी माहिती घेऊयात. आपले विद्याप्रतिष्ठान जिथे हा सगळा कार्यक्रम होतोय तिथून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत. मंदार, इतका उशीर होण्याचं काय कारण वाटतं? काय चर्चा बघायला मिळते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण सगळे जाणतो की सकाळी कोकणामधल्या एका जत्रेमध्ये होते, तिथं त्यांचं भाषण देखील झालं आणि त्याचमुळे त्यांना इथं यायला उशीर लागतोय. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा कार्यक्रमांना वेळेवरती थोडा त्यांना उशीरच होताना आपण पाहतो आणि या ठिकाणी देखील हा उशीर आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यामुळे आणखी 2 मोठे कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये जे होणार आहेत त्यांना देखील वेळ लागणार आहे हे स्पष्ट झालंय. कारण बारामतीचा हा नमो रोजगार मेळावा झाल्यानंतर तुळापूर इथं जी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे जे स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे त्या ठिकाणी एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय. त्या कार्यक्रमाला देखील वेळ लागू शकतो. त्यानंतर पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं जे भूमिपूजन होणार आहे त्याला देखील वेळ लागू शकतो. मात्र अर्थातच सगळ्यांच्या नजरा आहेत त्या बारामतीतील या शरद पवार बाहेर आलेले आहेत. या कार्यालयातून आपण पाहतो आहोत शरद पवार विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत आणि समोर जे लोक आहेत त्यांना ते भेटतायत. आतमध्ये सुप्रिया सुळे आपण पाहतो आहोत त्यांच्या पाठीमागे आणि शरद पवारांना भेटायला जे लोक आलेले आहेत त्यांना शरद पवार बाहेर येऊन भेटतायत. या नमो रोजगार मेळाव्यासाठी शरद पवार
असल्याचं कळाल्यानंतर इथं त्यांना भेटण्यासाठी बारामतीमधले म्हणून काही नागरिक आलेले आहेत जे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत, मात्र पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी पवार बाहेर आलेत आणि आता या संस्थेच्या कार्यालयातून जे आहेत ते शरद पवार बाहेर येताना आपण पाहतो आहोत आणि शरद पवार जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी जायला निघालेले आहेत, कारण ठरलेली जी वेळ आहे ती वेळ उलटून गेलेली आहे. मात्र पवार संस्थेच्या कार्यालयातून बाहेर निघालेले आहेत. आपण पाहतो आहोत की शरद पवार इथून निघालेले आहेत या संस्थेच्या कार्यालयातून. ते कुठे जातात हे पाहावं लागेल. अच्छा, तर शरद पवार जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेले आहेत. आपण सगळे पाहतो आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून एअरपोर्टवरती आलेले नाहीत. मात्र शरद पवार हे कार्यक्रमाच्या स्टेजवरती जाण्यासाठी निघालेले आहेत. सुप्रिया सुळे देखील आपण पाहतो आहोत, त्या देखील कार्यक्रमाच्या स्टेजवरती जायला निघालेले आहेत, कारण कार्यक्रमाची जी वेळ आहे ती पण ताई निघाले बघूया ना, तर तिथे जाऊन कळेल. खरं तर आज महायुती सरकारने या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. बारामतीमध्येच तो मेळावा केलेला आहे. कुठेतरी शक्ती प्रदर्शन जे आहे ते या माध्यमातून होत आहे का, काय वाटतं आपल्या या मेळाव्याच्या? भारत सरकारचा प्रोग्राम आहे, भारत सरकारचा प्रोग्राम आहे, भारत सरकारचा प्रोग्राम आहे. बघूया ना तिकडे जाऊन काय. सोमेश्वरला नाही, मी आज माझा भोर पुरंदर तिकडे जाणार. तुम्ही उपस्थित आहे का मेळाव्याला? थांबणार का तुम्ही मेळाव्याला? थांबणार काय? तर सुप्रिया सुळे देखील या संस्थेच्या कार्यालयातून जिथे मेळावा होतो आहे त्या मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत शरद पवारांच्या पाठोपाठ, कारण मेळाव्याची वेळ जी आहे ती उलटून चाललेली आहे आणि सुप्रिया सुळेंना त्यांचे पुढचेही काही कार्यक्रम आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत या मेळाव्याला उपस्थित राहणं त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. सौरभ, बरोबर. तर विद्या प्रतिष्ठानमधून रवाना झाल्यात सुप्रियाताई आणि शरद पवार, दोन्ही वेगवेगळ्या गाड्यांमधून, आणि आता जिथे हा मेळावा होतोय त्या दिशेनं रवाना झालेत. दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर आता लँड होत आहे. या हेलिकॉप्टरमधून देवेंद्र फडणवीस यांचं आता बारामतीत आगमन होत आहे. प्रतीक्षा केली जाते आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. दोघांच्याही आगमनाची प्रतीक्षा केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 11 वाजताची या कार्यक्रमाची वेळ होती. अजितदादा सकाळपासून आज बारामतीत आहे. वेगवेगळ्या विकास कामांचं आणि कामांचा आढावा ते घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार, विजय शिवतारे हे सगळे आता दाखल झालेले आहेत बारामती एअरपोर्टवर. आणखी माहिती घेऊयात जयदीप भगतकडनं. जयदीप. सौरभ, आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं आहे. खरं तर हे 11:15 या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, मात्र जवळपास त्यांना तासभराचा उशीर झालेला आहे. यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पालकमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर विजय शिवतारे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांचे अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वागतासाठी आपण बघू शकतो बारामतीच्या विमानतळावरती हे हेलिकॉप्टर जे आहे ते आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सकाळी वेळामध्ये आणि त्यानंतर ते पुढं विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी मार्गस्थ होती. खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो नवरोजगार मेळावा असेल, तसेच बारामती बस स्टँड असेल, बारामती पोलीस वसाहत असेल, तसेच बारामती तालुक्यातील भराणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन जे आहे ते या मान्यवरांच्या हस्ते होणार होतं, परंतु हे ऑफलाईन पद्धतीने होणार होतं. मात्र आता हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित होतं. 11:15 हे सगळे मान्यवर या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, मात्र जवळपास त्यांना 1 तास यायला उशीर होतोय. माहिती मिळते अशी आहे की म्हणजे देवेंद्र फडणवीस आधी येतील, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी काही अवधी लागणार आहे. 10च्या दरम्यान शरद पवार जे आहेत ते कार्यक्रमस्थळी आले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी येऊन त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली की नेमका कोण कोण येणार आहे, किती वाजता येणार आहे, कशा पद्धतीने कार्यक्रम करणार आहे. त्यानंतर शरद पवार जे आहेत ते प्रतिष्ठान या संस्थेमध्ये गेले, त्या ऑफिसमध्ये बसले. खरं तर गेल्या काही दिवसापासून हा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांचा दौरा मोठ्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. त्याचं कारण असं की जी सुप्रिया सुळेंना आमंत्रण पत्रिका देण्यात आली होती त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव
टाकण्यात आलं नव्हतं, ते त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली होती की शरद पवारांना राज्यावर आमंत्रण नसणं. आता शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते संपूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करतात. अशा कार्यक्रमामध्ये जर शरद पवारांना आमंत्रण नाही म्हणजे एकंदरीतच राज्यातल्या कुठल्याच लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्यासारखं आहे. त्यानंतर प्रशासनानं सारवासारव करत काल जे आहे ते एक पुन्हा एकदा पत्रिका बदलली आणि त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं. शरद पवारांनी त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामतीत येणार आहेत असं कळल्यानंतर त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी जर जेवणाला शक्य नसेल तर विद्याप्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं चहा पाण्यासाठी यावं असं सांगितलं होतं. त्यानंतर जो आहे तो ते बोलवण्यामागचं कारण असे की विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत आणि त्यामध्ये विश्वस्त जे आहेत ते अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील, हे सगळे त्याचे विश्वस्त आहेत. त्याच मैदानात त्या संस्थेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडतोय. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी यावं. परंतु कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे या ठिकाणी आम्हाला यायला जमणार नाही असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं. त्यानंतर आज अखेर हा कार्यक्रम पार पडतोय. हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं चर्चेला गेला पाहिजे होता की बारामती बस स्टँडचं उद्घाटन असेल, नमो रोजगार मेळाव्याचं उद्घाटन असेल किंवा पोलीस वसाहतीचं उद्घाटन असेल. परंतु हा चर्चेला गेला शरद पवारांच्या पत्रिकेत नाव न टाकल्यानं. आता आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते हेलिकॉप्टर उतरलेलं आहे. अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत. सोबत पुण्याचे एसपी असतील ते देखील आलेले आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी. खरं तर जे देवेंद्र फडणवीस 11 वाजता या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, जवळपास त्यांना 1 तासभर उशीर झालेला आहे. तसेच अजित पवार असतील, विजय शिवतारे असतील, अधिकारी वर्ग असतील त्या ठिकाणी आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी. आणि हे स्वागत झाल्यानंतर हे मान्यवर जे आहेत ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी सुरू असलेल्या नमो रोजगार मेळाव्याला हजेरी लावतील. खरं तर राज्यभरातून युवक युवतींना रोजगाराच्या संधी पुणे विभागाच्या त्याच्यामध्ये सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल आणि सोलापूर असेल यांच्या जो इथल्या युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. 12 एकराचं जो विद्याप्रतिष्ठानचं मैदान आहे त्याच्यावरती हा नमो रोजगार मेळावा घेण्यात आलेला आहे आणि जवळपास 43,000 युवक युवतींना या माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असं जे आहे ते प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो हेलिपॅडमधून हेलिकॉप्टरमधून देवेंद्र फडणवीस खाली उतरलेले आहेत. त्यांच्या स्वागताला अधिकारी वर्ग जे आहेत ते गेलेले आहेत. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख या ठिकाणी असतील. कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहिलं. विजय शिवतारे पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करत आहेत. आपण बघतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जे आहे ती घोषणाबाजी केली जाते आणि यासोबत मंगल प्रभात लोढा देखील देवेंद्र फडणवीसांसोबत आलेले आहेत. दिलीप वळसे पाटील देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला भाजपचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी आलेले आहेत. तसेच माजी मंत्री विजय शिवतारे देखील आलेले आहेत. आजचा जो मेळावा आहे तो फार महत्वाचा होता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं. खरं तर गेल्या काही दिवसापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जी आहे ती जोरदार धरत असताना तर आपण बघू या ठिकाणी जे आहे ते जय श्रीरामची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारत माता की जय अशी जे आहे घोषणाबाजी करताना आपल्याला कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे या ठिकाणी मंगल प्रभात लोढा यांचं स्वागत जे आहे मंगल प्रभात लोढा असतील, दिलीप वळसे पाटील असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जे 11:15 वाजता येणं अपेक्षित होतं जवळपास त्यांना यायला 1 तास उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या ठिकाणी जो आहे तो कार्यक्रमस्थळी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर जे युवक युवती रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांना मात्र तात्काळ थांबावं लागलेलं आहे. खरं तर शरद पवार त्या ठिकाणी 10 वाजता मंचावरती आलेले होते, कार्यक्रमस्थळी आले होते, परंतु ते पुन्हा एकदा गेले आणि विद्याप्रतिष्ठानच्या या संस्थेच्या ऑफिसमध्ये बसले. त्यानंतर आता शरद पवार बाहेर निघालेले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांचं जे हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आजचा या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांच्या स्वागतासाठी जे आहे
आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांचं जे आहे ते विमान आपण बघू शकतो या ठिकाणी पुढच्या काही वेळामध्ये लँड होईल. आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांचं विमान या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आलेले आहेत. त्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील असतील, मंगलप्रभात लोढा असतील, हे देखील आलेले आहेत आणि हे जीवन जे आहे ते कार्यक्रमाच्या दिशेने निघालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. असं जरी असलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा मेळावा मानला जातो. मेळावा आहे तो मांडला जातोय. तर त्याचं कारण असं गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बारामती दौऱ्याची चर्चा जी आहे ती जोर धरत असताना आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघू शकतो आपण देवेंद्र तर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले आरामात बोलतो. त्यांचा दौरा आहे तो गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. त्याचं कारण आहे की नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार होते, मुख्यमंत्री येणार होते अशी चर्चा होती. परंतु यावेळेसच शरद पवारांनी त्यांना बारामतीत येत आहे तर चहापानाचं आणि जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. परंतु जरी एकीकडे दुसरीकडे अशी देखील चर्चा सुरू होती की एकीकडे शरद पवारांना आमंत्रण बोलवलं नाहीये, कार्यक्रमाला बोलवलं नाही, मात्र शरद पवारांनी त्यांना चहापानाचं आमंत्रण दिले. त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी टीका देखील या पत्रिकेत नाव नसल्यावरून केली होती. त्यानंतर प्रशासन जागा झालं आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते पत्रिकेत नाव टाकण्यात आलं. बरोबर. तर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन आता झालेलं आहे. मोठे कार्यकर्ते आणि काही स्थानिक नेते पदाधिकारी सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी तिथे होते आणि आता जिथे हा मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या दिशेनं फडणवीस रवाना होत आहे. जयदीप, तू सोबत राहस. सगळे अपडेट्स आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.